आत्महत्या हा कुठल्या गोष्टीवर सोल्युशन नाहीये. हम्म. कुठल्याच गोष्टीचं समाधान किंवा पर्याय नाही येतो. तर तुम्ही फार कमकुवत आहात. जे लोक आत्महत्या करतात ना, ती मनाने फार कमकुवत आहे असंच मी म्हणतो. तर ज्यावेळेस तुम्ही अधिकारी होतात ना, खऱ्या हम्म. अर्थानं जबाबदाऱ्या तिथनं पुढे तुमच्या सुरू सु- होतात. बरोबर. की तुम्ही उद्या पोस्टिंग झालेलं आहे तुमचं. हम्म. पोस्टिंग झालेलं आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी पोस्टिंग दिलेलं आहे, हम्म. त्या तुम्ही ज्यावेळेस अधिकारी म्हणून ज्यावेळेस समाजामध्ये येताना त्यावेळेस वेळेचं पालन होणं फार महत्त्वाचं आहे. की तुम्ही त्या वेळेत ऑफिसला आलेच पाहिजे. ऑफिस सुटण्याची वेळ आहे, त्या वेळेत बाहेर हम्म. पडलेच पाहिजे. स्पर्धा परीक्षा ह्या अतिशय सुटसुटीत असतात. हम्म. आयोगाने तुम्हाला त्यांचं जे संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे, हम्म. त्या ठिकाणी कुठल्या परीक्षा द्यायच्यात, एम-पी-एस-सी द्यायचंय, तर त्या एम-पी-एस-सीचा पूर्ण सिलेबस दिलेला आहे. बरोबर. परीक्षा कशी द्यायची, हम्म. नोटिफिकेशनमध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात. तुम्ही डाउनलोड ओके. करून त्या वाचू शकता. तरुण विद्यार्थ्यांनी आपला जो भविष्यकाळ आहे, हम्म. त्याच्याबद्दल अधिक विचार केला पाहिजे. हम्म. भूतकाळात कुठंतरी रमलं नाही पाहिजे. आपल्या हम्म. चुका मान्य करायला शिकलं पाहिजे. बरोबर. बरेचसे तरुण असतात ना, ते आपल्या चुका मान्य करत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो, की तुम्ही तुमचं आहे ना, वेळापत्रक तयार करायला शिका. हम्म. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला काय करायचंय, हे हम्म. तुमचं सगळं तुमच्याकडे असलं पाहिजे. बरोबर. जो विद्यार्थी वेळापत्रक तयार करतो आणि त्या वेळापत्रकाचा अवलंब आपल्या आयुष्यामध्ये करतो ना, तो खूप यशस्वी होतो. नमस्कार. तर आत्ता आपला चर्चेचा टॉपिक आहे स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी आणि पोलीस भरती या संदर्भात बोलणार आहोत. कारण खूप सारे विद्यार्थी आजकाल पाहिलं तर स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्यांची तयारी करून घेण्यासाठी खूप साऱ्या अकॅडमीज आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यापैकी चिखली गावातील एक प्रसिद्ध अशी मोरिया करिअर अकॅडमी यांचे संस्थापक आज आपल्यासोबत आहेत नितीन साळी सर. सर नमस्कार. नमस्कार. सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप वर्षांपासून ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करत आहेत. त्यांची अकॅडमी खूप यशस्वीपणे ते चालवत आहेत. तर आज त्यांच्यासोबत आपण अकॅडमी बद्दल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करतात विद्यार्थी त्याच्याबद्दल आज चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सर, सगळ्यात पहिला प्रश्न असा की तुमचं जेव्हा शिक्षण झालं तेव्हा मोरिया अकॅडमी किंवा आपण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अशी एखादी अकॅडमी तयार करावी असं का वाटलं? सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आपण हा जो इंटरव्ह्यू घेतात, याबद्दल आपले मी मनापासून आभार मानतो. खरं तर स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे जे काही विद्यार्थी असतात, त्यांना असं इंटरव्ह्यूची खरंच आवश्यकता असते, ज्याच्या माध्यमातनं त्यांना एक योग्य मार्ग मिळू शकतो. आता मोरे अकॅडमी ही जी स्थापन केलेली आहे, या अकॅडमीचा मी संस्थापक आहे, डायरेक्टर आहे. आणि ही अकॅडमी स्थापन करण्यामागं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादी घटना घडत असते आणि त्या घटनेचा त्याच्या आयुष्यावर एक वेगळा परिणाम होत असतो. तर असाच एक घटना माझ्या आयुष्यात घडली, एक वेगळा परिणाम झाला आणि मी ठरवलं की बाबा मला अधिकारी व्हायचं आहे. बरोबर. माझं शिक्षण BSc आणि त्याच्यानंतरून मी कम्प्युटरची मास्टर डिग्री कंप्लीट केलेली आहे. मास्टर इन कम्प्युटर मॅनेजमेंट आहे. MCM कंप्लीट झाल्यानंतर इन्फोसिस, विप्रो यासारख्या कंपन्यांमध्ये मी काम केलेलं आहे. 2010 ते 2012 साधारण या 2 वर्षामध्ये मी इन्फोसिस कंपनी जॉईन केली होती. 2012 नंतरून विप्रो कंपनी जॉईन केली. सो 2012 ते 2014 ही जी फेज आहे, या फेजमध्ये मी पूर्णपणे स्वप्न पाहिली होती की आपणही जसं प्रत्येकाचं कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर मास्टर डिग्री कंप्लीट करतात आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याला IT कंपन्यांमध्ये काम केलं पाहिजे. बरोबर. असं स्वप्न माझं त्या काळात देखील होतं. मी या कंपन्यांमध्ये काम केले. पण या कंपन्यांमध्ये काम करत असताना मी स्वतःबद्दल किंवा समाजाच्या बद्दल बराचसा विचार करायचो. आणि मग समाजाच्या बद्दल जेव्हा जेव्हा मी असा विचार करायचो, त्यावेळेस मला असं वाटायचं की आपल्या हातातनं समाजाचं जर काहीतरी करता आलं, समाजाच्या विषयी काहीतरी चांगलं करता आलं, बरोबर. तर ते या कंपन्यांमध्ये जर आपण काम केलं, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन येतात. बरोबर. कंपन्यांचे तुम्हाला माहिती आहे की IT कंपन्यांमध्ये वर्क अवर्स आणि ट्रॅव्हलिंग टाइम याचा जर विचार केला, तर साधारण 24 तासातले एक 16-17 तास जातातच असतात. हो.
तर त्याच्यानंतरून बाकीचे जे तास उरतात त्याच्यामध्ये हम्म. मग आपल्या शरीराला झोप आवश्यक आहे. म्हणून हम्म. आपण घरी आल्यानंतरून झोपतो, पूर्णपणे आराम करतो. कारण कंपन्यांमध्ये काम केल्यानंतरून एक वेगळ्या प्रकारचं बौद्धिक टेन्शन देखील त्या हम्म. ठिकाणी येत असतं आपल्याला. बरोबर. सो या संपूर्ण प्रोसेसमध्ये समाजासाठी काम करण्यासाठी जी माझी तळमळ होती, हम्म. तर ही तळमळ मला शांत बसू देत नव्हती. हम्म. आणि मग ह्याच गोष्टीचा विचार करून 2014 साली मी विप्रो कंपनीतनं रिझाइन केला हम्म. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी. तयारी केली. ओके. रिझाइन केला, तो निर्णय मी सडनली घेतला होता. पण तो निर्णय घेण्याच्या आधी जवळपास 2 वर्ष मी यू-पी-एस-सीच्या बद्दल ऐकून होतो. हम्म. कदाचित आमचा जो काळ होता, या काळामध्ये यू-पी-एस-सी कशी यू-पी-एस-सीची तयारी कशी करायची असते किंवा हम्म. अधिकारी जर व्हायचं असेल, हम्म. तर कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत? इंटरनेटवर फार कमी मटेरियल अवेलेबल होतं. हम्म. क्लासेस होते, पण त्यांचा एवढा जास्त प्रचार आणि प्रसार नव्हता, जो आत्ता आहे. हम्म. तर पुरेसं नॉलेज नसल्यामुळं कदाचित त्या क्षेत्राकडं मला 2010 साली 9-10 साली वळता आलं नाही. हम्म. आणि जो माझा करिअरचा ग्राफ आहे, की आपण बी-एस-सी कंप्लीट केलं, एम-सी-एम कंप्लीट केलं, त्याच्यानंतरून जॉबकडे वळलो. कदाचित हम्म. त्यावेळेस मला अत्यंत चांगली जर त्यावेळेस माहिती मिळाली असती, तर कदाचित मी अधिकारी झालो असतो. हम्म. परंतु नंतरून 2014 नंतरून मी यू-पी-एस-सी परीक्षेची तयारी चालू केली. मग हम्म. आता ही तयारी चालू करत असताना पहिलं वर्ष तर कुठली पुस्तकं वाचायची, परीक्षेचं हम्म. स्वरूप समजून घ्यायचं, या सगळ्यामध्येच निघून गेली. आणि शेवटी आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो. आपल्या वयाचं एक विचार आपल्याला घ्यावा लागतो, की कुठल्या वयामध्ये आपण तयारी चालू केली पाहिजे. हम्म. तर मी ज्या वयामध्ये तयारी चालू केली होती, मुळातच मला थोडासा उशीर झाला होता. हम्म. आणि त्याच्यानंतरून माझ्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील होत्या. म्हणजे वडिलांचं निधन झालं होतं, मोठा भाऊ होता. हम्म. मग घरी फॅमिलीला सुद्धा थोडा सपोर्ट करणं आवश्यक होतं. मग फॅमिलीला सपोर्ट करायचा असेल, तर आपली आर्थिक बाजू ही थोडीशी जर चांगली असेल, हम्म. तरच आपण त्या ठिकाणी स्टेबल मनाने विचार करून त्या परीक्षेचा अभ्यास करू शकतो. बरोबर. तर एकदम सडनली जॉब सोडून देणं आणि या क्षेत्रामध्ये येणं, या क्षेत्राची पूर्णपणे माहिती मिळवणं, याच्यामध्ये देखील मला बराचसा वेळ माझा गेला. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी उशिरा चालू झाल्यामुळं अपेक्षित जे मला यश मिळायला हवं होतं, ते यश मिळालं नाही. हम्म. परंतु मी अभ्यासाला सुरुवात केली होती. हम्म. त्याही सिच्युएशनमध्ये मी जॉब हँडल करून 14-14, 15-15 तास जसं वेळ मिळेल तसं कंटिन्यूअस बसायचो, अभ्यास करायचो. ओके. शेवटी अपयश हे फार शेवटी पदरात आल्यानंतरून पुन्हा एक असा समोर डिसिजन येत होता, की परत आता आय-टीकडे जायचं का? हम्म. परत जॉब करायचं का? तर आतलं जे मन असतं, आपण नेहमी आपल्या अंतर्मनाचं ऐकलं पाहिजे. तर हम्म. आतलं मन असं सांगत होतं, की परत त्या क्षेत्रात गेला, हम्म. तर फार मोठा गॅप पडलेला आहे. बरोबर. बरोबर. एक हम्म. 4-5 वर्ष मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. एवढा मोठा गॅप पडलेला आहे आणि परत आय-टी कंपनीकडे जायचं, पुन्हा तेच काम करायचं. तर हा हम्म. गॅप आय-टी कंपनीवाले कन्सिडर करत नाही. बरोबर. त्यांना कंटिन्युटी लागते प्रोफाईलमध्ये. हम्म. सो मग आपण हा अभ्यास केलेला आहे. हा सगळा अभ्यास वायाला जाणार का? तर हम्म. हा प्रश्न माझ्या मनात आला आणि मग मी ठरवलं, की ठीक आहे, आपल्याला अपयश आलेलं आहे. फार कमी मार्कांनी अपयश आलेलं आहे. परंतु आपण जर मार्गदर्शन चालू केलं, जशी हम्म. अवस्था आपली झाली होती, बरोबर. तशी या समाजामध्ये अनेक विद्यार्थी धडपड करत असतात. त्यांच्या वाट्याला जर अशी अवस्था आली, तर हम्म. माझ्यासारखीच त्यांची परिस्थिती होईल. बरोबर. म्हणून मग त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मग ही अकॅडमी चालू हम्म. झाली. खरं तर अकॅडमी मी स्वतः अभ्यास करतानाच चालू केली होती. ओके. म्हणजे तुम्ही अभ्यास करत मी असतानाच. अभ्यास करता मी हम्म. इतरांना बरोबर घ्यायचो. हम्म. मॅथ्सचे कन्सेप्ट असतील, बुद्धिमत्ता असेल, हम्म. मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, बरोबर. राज्यघटना असेल, हे सगळे जे सब्जेक्ट आहे, हे हम्म. मला समजल्यानंतरून मी इतरांना समजून सांगायचो आणि ते इतरांना फार लवकर पटायचे, त्यांना फार लवकर समजायचे. त्यांचा जो वेळ वाचनात जायचा, हम्म. तो कुठेतरी सेव्हिंग व्हायला लागला बरोबर. आणि मग विद्यार्थी पण अकॅडमीला यायला सुरुवात झाली ओके. म्हणजे आणि अशा पद्धतीने अकॅडमीचा हा जर्नी चालू आहे. चालू झालं.
म्हणजे जसं तुमच्यावर वेळ आली ती वेळ पुढच्या पिढीवरती येऊ नये म्हणून ती तळमळ लक्षात ठेवून तुम्ही मोरा अकॅडमीची सुरुवात झाली. सुरुवात केली. खरं तर तुमच्या अकॅडमीकडे बघत असताना मी खूप वेळा पाहिलंय की तुम्ही प्रत्येक जयंती पुण्यतिथी असेल ती तुम्ही तुमच्या अकॅडमीवरती साजरी करता. तर ही कन्सेप्ट कशी लक्षात आली आणि ह्याच्या मागचा उद्देश काय आहे? बघा आता, की आपण ज्यावेळेस शाळेमध्ये असतो, त्यावेळेस आपण हे पाहिलेलं आहे की वर्षभरात आपल्या देशासाठी योगदान दिलेले जेवढे काही महापुरुष आहेत किंवा ज्यांच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, असे सर्व क्रांतिकारी नेते असतील, महापुरुष असतील, तर यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या शाळेमध्ये आपण साजरं करताना पाहिलेलं आहे. हो. बरोबर. तर हे सगळं ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा पुरेपूर अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, आता फॉर एक्झाम्पल मी इतिहासाचा अभ्यास करतोय, मला विद्यार्थ्यांना इतिहास शिकवायचा आहे. इतिहासाचे पुन्हा जर तुम्ही पाहायला गेले तर आधुनिक भारताचा इतिहास आहे, मध्ययुगीन आहे आणि प्राचीन, असे 3 विभाग आहेत इतिहासाचे पण. मग प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. तर आधुनिक भारताचा इतिहास पाहायला गेलं तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इंग्रज आले आणि इंग्रजांना आपण प्रतिकार केला. मग प्रतिकार करण्यासाठी किंवा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी फार मोठे योगदान दिलेलं आहे, तर हे सगळे महापुरुष आहे, यांचं योगदान नाकारता येत नाही. बरोबर. वर्षातला एक दिवस आपण जयंती जर साजरी केली, पुण्यतिथी साजरी केली, तर नवीन जी पिढी आहे, या नवीन पिढीला खरं तर हे सगळे महापुरुष विस्मरणात गेलेले आहेत. बरोबर. हो. आज शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्याला जर विचारलं महात्मा गांधींचं काय योगदान आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं काय योगदान आहे, ह्या महापुरुषांच्या बरोबर ज्यांनी या भारत घडवलेला आहे किंवा हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे, असे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे आपल्या सर्वांचा आराध्य दैवत आहे, आपल्याला माहित आहे. बरोबर. किंवा धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलं, धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, यांचं योगदान काय आहे? नवीन पिढीला ह्या सगळ्या गोष्टींचा विसर पडलेला आहे. बरोबर. योगायोगाने छावा चित्रपट आला, या माध्यमातून बऱ्याच जणांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज काय आहे, त्यांचं काय योगदान होतं, बरोबर, हे समजलेलं आहे. हो. तर इतिहासामध्ये अशा प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक महापुरुषाचं काहीतरी योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहे. बरोबर. त्यांचं देखील साम्राज्य घडवण्यासाठी आणि त्या काळी ज्या सत्ता होत्या, त्या सत्ता उलथून टाकण्यासाठी फार मोठं योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांची प्रेरणा आहेत. तर हे सगळे जे महापुरुष आहेत, या सगळ्या महापुरुषांचा नवीन पिढीला विसर पडलेला आहे. आणि हे सगळं जर नवीन पिढीला जर माहिती झालं तर एक चांगला समाज निर्माण होऊ शकतो. बरोबर. या देशाचे आपण चांगले नागरिक घडवू शकतो, जे जबाबदारीने या देशात वागतील. बरोबर. आणि या देशाचे नाव वेगळ्या उंचीवर पोहोचवतील. तर हा एक छोटासा प्रयत्न म्हणून मी ही माझ्या अकॅडमीमध्ये जयंती असेल, पुण्यतिथी असेल, हे साजरी करत असतो आणि या माध्यमातून या महापुरुषांचे विचार त्यांना सांगत असतो. किंवा हे तर सगळं होत असतं, पण त्यांच्या आतमध्ये, विद्यार्थ्यांच्या आतमध्ये गुण दडलेला असतो की त्यांना त्यांच्यामध्ये पण भाषण करण्याची कला आहे. तर ही बऱ्याचदा त्यांना काय होतं की प्लॅटफॉर्म मिळत नाही. बरोबर. शाळेमध्ये बऱ्याचदा प्लॅटफॉर्म जर नाही मिळालं तर त्याच्या आतमध्ये किंवा त्याला ही जर त्याची कला आहे, ही कला जर विकसित करायची असेल तर त्याला क्लासमधनं प्लॅटफॉर्म दिलं जातं. ओके. की तो या सर्व महापुरुषांबरोबर किती माहिती, या महापुरुषांची किती माहिती गोळा करतोय, किती बोलतोय. बर. तर हा त्याच्या मागचा उद्देश आहे. नक्कीच हा उद्देश खरं म्हणजे जयंती पुण्यतिथी साजरं करणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण आजकाल टीव्हीच्या माध्यमातून बघतो आपण कार्टून आहेत, सुपरमॅन, हे असे कार्टून लोकांना त्यांना वाटतं तेच आपले आदर्श आहेत. खरं तर हे कुठेतरी बाजूला व्हायला पाहिजे आणि त्यांना आपला खरा इतिहास कळण्यासाठी खरंच हा उपक्रम, मला जो खरंच आवडला उपक्रम तुमच्या अकॅडमीचा, तो हा उपक्रम खरंच खूप भारी उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना खरंच नॉलेज होईल. आता मी थोडा अकॅडमीच्या विरुद्ध साईडने तुम्हाला क्वेश्चन करतो की सपोज मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, मी माझा स्वतःचा अभ्यास केला तर माझं सिलेक्शन होऊ शकतं का? किंवा मी अकॅडमी का लावावी असं का वाटतं? म्हणजे अकॅडमी लावलीच पाहिजे का? आता ह्या प्रश्नाचं उत्तर तर मी सर्वात पहिल्यांदा सांगेल की मी एका अकॅडमीचा डायरेक्टर आहे, या नात्याने मी सांगतोय
की कुठलीही अकॅडमी न जॉईन करता विद्यार्थी हा यशस्वी होऊ शकतो. त्याची जी पोस्ट आहे ती पोस्ट अचीव्ह करण्यासाठी त्यांनी स्वतःहून घरी अभ्यास जरी केला तरी तो यशस्वी होऊ शकतो. कुठलीही अकॅडमी जॉईन केली पाहिजे अशा मताचा मी अजिबात नाही. परंतु आत्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, यांचा अभाव आढळतो. बरोबर. म्हणजे नक्की काय वाचायचंय? आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आम्ही विचारत असतो की तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करताय, तयारी करताय, त्याचा सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासक्रम तुम्हाला माहिती आहे का? तर 90% विद्यार्थ्यांना आपल्याला जी पोस्ट द्यायची आहे, मग ती एमपीएससीची असू द्या किंवा युपीएससीची असू द्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना कलेक्टर व्हायचं असेल तर कुठली परीक्षा द्यायची हे पण माहित नसतं. म्हणजे बरोबर. पुरेपूर माहिती नसल्यामुळं कदाचित काय होतं की स्वतःहून अभ्यास करायला गेलं तर आपलं जे उद्दिष्ट आहे ते अचीव्ह करण्यासाठी बराचसा वेळ आपला जाऊ शकतो. आणि आताचं हे जे शतक आहे हे 21सावं शतक आहे. विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी ह्या शॉर्ट मध्ये पाहिजे असतात. बरोबर. आणि जर त्या शॉर्ट मध्ये नाही मिळाल्या तर ते पुन्हा त्या गोष्टी घेण्याचा किंवा त्याच्या मागं जाण्याचा प्रयत्न करत नाही. बरोबर. म्हणजे जर तुम्ही युपीएससी किंवा एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून जर अधिकारी होणार आहे तर एका दिवसात अधिकारी होणार नाहीये. नाही, बरोबर. त्याच्यासाठी एक सर्टन टाइम लिमिट आहे. तुमचा अभ्यास किती चांगला होतोय हे महत्वाचं आहे. बरोबर. अभ्यास करताना तुम्ही कुठल्या गोष्टी वाचताय, कुठली रेफरन्स बुक वाचताय, कुठली पुस्तकं वाचताय. आणि सगळ्यात महत्वाचं माझं सांगणं आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमच माहित नाही. म्हणजे तुम्ही ज्या परीक्षा देण्याचा प्रयत्न करताय त्याचा अभ्यासक्रम सुद्धा तुमचा तोंडपाठ नाही. बरोबर. मग तुम्ही वाचताना कसं काय डिसाईड करणार की हा आपण जो कन्सेप्ट वाचतोय हा अभ्यासक्रमात आहे का, त्याच्या बाहेरचं काहीतरी वाचतोय? बऱ्याचदा असं होतं की मग विद्यार्थ्यांचं स्वतःला अनालिसिसच करता येत नाही. बरोबर. आणि अनालिसिस करताना त्यांना ते अनालिसिस कधी करता येतं, ज्यावेळेस ते परीक्षेची अभ्यासाची तयारी करतात, परीक्षेसाठी फॉर्म भरतात, परीक्षेच्या डेट्स येतात, डेट्स आल्यानंतर परीक्षा देतात आणि त्याच्यानंतर परीक्षा दिल्यानंतर अँसर की येते. अँसर की आली का आपण आपला स्कोर चेक करतो आणि मग आपल्याला अंदाज येतो की आपलं सिलेक्शन होणार आहे का नाही होणार आहे. त्या टायमाला त्या विद्यार्थ्यांना कळतं की आपण वर्षभर जे काय वाचलेलं आहे ते काही रिलिव्हंटच नव्हतं. बरोबर. किंवा बरेचसे कन्सेप्ट असे होते की जे आपण वाचले त्यातले परीक्षेला आलेच नाही. तर याच्यामुळं होतंय काय की याच्यामुळं जो स्वतःहून अभ्यास करतो, सगळेच जण हुशार नसतात. बरोबर. मग स्वतःहून अभ्यास करताना काय होतं की हा जो वेळ वायाला जातोय, हा वेळ जर तुम्हाला कुठेतरी त्याचं सेव्हिंग करायचं असेल बरोबर. हो. तर मग तुम्हाला एखाद्या अकॅडमीचा किंवा एखादं त्या क्षेत्रातलं कोणी अधिकारी असेल, तो जे काही गोष्टी सांगतोय त्या गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने तुमच्या कृती व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे वेळेला महत्व आहे. एकदा वेळ हातातून गेली की परत येत नाही. त्याच्यामुळं जर तुम्हाला कळत नसेल की स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नक्की काय करायला पाहिजे आणि योग्य मार्गदर्शन पाहिजे तर अकॅडमी जॉईन करणं कंपल्सरी आहे. सपोज सर विद्यार्थ्यांनी अकॅडमी जॉईन केली किंवा जर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर त्यांना नक्की काय काय करायला पाहिजे आणि वेळेत कसं करायला पाहिजे, काय सांगा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकॅडमी जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर अकॅडमी जॉईन करण्याच्या आधी मी हे सांगेल की तुम्हाला अधिकारी व्हायचंय का नाही बरोबर. हे अगोदर तुम्ही ठरवा. तुम्हाला जर अधिकारी व्हायचंय, क्लास 1 ऑफिसर व्हायचंय, एमपीएससी परीक्षा द्यायची किंवा युपीएससी परीक्षा द्यायची, पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे विद्यार्थ्यांनी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सुरुवात कधी करायची. बरोबर ना? तर तुमचं 10वी झाल्यानंतरून एकतर तुम्ही 11वीला सायन्समध्ये जाता, कॉमर्समध्ये जाता किंवा आर्ट्समध्ये जाता. तर ज्यावेळेस तुम्ही या 11वीला जाता, 12वीला जाता, अभ्यास करत असताना ही योग्य वेळ असते निर्णय घेण्याची की आपल्याला पुढे अधिकारी व्हायचं आहे का. आणि अधिकारी जर व्हायचं असेल तर 11वी-12वीच्या नंतर सुरुवात केली पाहिजे. याचं मी कारण असं सांगतोय की तुम्ही 11वी-12वी केलं तर त्याच्यानंतर जर तुम्हाला परत पुढं मेडिकल किंवा इंजिनिअरिंग फील्ड सोडून इतर क्षेत्राकडे जायचं असेल, ग्रॅज्युएशन करायचं असेल किंवा तुम्हाला मेडिकलची तयारी करायची, इंजिनिअरिंगची तयारी करायची, तर याच्यासाठी जो वेळ आहे त्या वेळेतला काही वेळ तुम्ही जर इकडे दिला तर साधारण हे 2 ते 3 वर्ष आहेत जे तुम्हाला मिळणार आहेत. ह्या 2 ते 3 वर्षांमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी
स्पर्धा परीक्षा काय असतात, UPSC काय आहे, MPSC काय आहे, यांचा अभ्यासक्रम काय आहे, कुठली रेफरन्स बुक वाचली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी ही 3-1 वर्ष आवश्यक आहेत. या 3 वर्षामध्ये तुम्ही जर अभ्यास चालू केला तर साधारण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला अटेम्प्ट द्यावा लागतो. तोपर्यंत बऱ्यापैकी नॉलेज तुम्हाला आलेलं असतं. जे आत्ता जर तुम्ही पाहिलं तर आता कसं की ग्रॅज्युएशन पर्यंत विद्यार्थ्याला माहितीच नसतं की मला पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करायची का नाही करायची. बरोबर. त्याच्यामुळे ग्रॅज्युएशन किंवा मग इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, इतर सगळ्या फील्ड आहेत. या सगळ्या फील्डमध्ये विद्यार्थी काय करतात, अभ्यास करत असतात. तोपर्यंत इकडे येण्याची सुरुवात करत नाही आणि मग ज्यावेळेस ते त्यांचं कंप्लिशन होतं, त्याच्यानंतरून ज्यावेळेस ठरवतात त्यावेळेस उशिरा स्टार्ट होते. आणि उशिरा स्टार्ट झाल्यामुळं मी जसं तुम्हाला सांगितलं की हे एका दिवसात शक्य नाहीये. याच्यासाठी एक लॉंग प्रोसेस आहे. तुमचं कमीत कमी पुढे 1 ते 2 वर्ष जाणार आहे. बरोबर. तर ही तयारी तुमची असली पाहिजे की ग्रॅज्युएशन जरी झालं तर पुढे 1-2 वर्ष आपल्याला अभ्यास समजून घेणं, अभ्यासक्रम समजून घेणं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोट्स काढणं. बरेचसे विद्यार्थी आता मी याच्यामध्ये पाहतो की कुठल्या तरी अकॅडमी जॉईन केली. सगळ्या अकॅडमी चांगल्याच असतात आणि सगळ्या अकॅडमी योग्यच मार्गदर्शन करत असतात. कारण प्रत्येक अकॅडमीचं ध्येय असतं की अधिकारी घडवायचे. बरोबर. जसं माझ्या अकॅडमीचं आहे तसं सगळ्या अकॅडमीचं तेच ध्येय असतं. पण या ठिकाणी विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असते की समजा आता इतिहास हा विषय आपण जर कन्सिडर केला तर त्याच्या रेडीमेड नोट्स मला मिळतात का किंवा झेरॉक्स मला मिळतात का. तर विद्यार्थ्यांची ती मानसिकता एक आहे की रेडीमेड ज्या नोट्स आहेत किंवा झेरॉक्स आहेत त्या लगेच घेतात ते. ते घेण्याआधी माझं असं सांगणं आहे की समजा तुम्हाला जर इतिहासाचा नोट्स पाहिजे ना, तुम्ही इतिहास वाचा, त्याच्या नोट्स तुम्ही स्वतः तयार करा. तुम्ही स्वतः ज्यावेळेस नोट्स तयार करताना त्यावेळेस प्रत्येक पानावर कुठला शब्द लिहिलाय ना हा तुम्हाला माहित असतो. बरोबर. आणि याच्यामुळे काय होतं की तुमच्या नोट्स या तुमच्या सदैव स्मरणात राहतात. तुम्ही कुठल्याही विषयाच्या राज्यघटना असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, भारतीय अर्थव्यवस्था असेल, हे सगळे सब्जेक्ट आहेत ना, यांची रेफरन्स बुक वाचा. जे ऑथर आहेत त्या ऑथरची बुक्स वाचा आणि स्वतःच्या नोट्स स्वतःच्या भाषेत जोपर्यंत तयार करत नाही तोपर्यंत यश मिळत नाही. आणि मी प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना हेच सांगत असतो की नोट्स तयार करण्याच्या मागची भूमिका तुम्ही लक्षात घेत नाही. नोट्स का तयार करायच्या असतात तर तुम्हाला मेन्ससाठी क्वेश्चन पेपर जो आहे, बऱ्याच जणांना सगळ्यांना हे माहिती आहे की प्री जी असते ती ऑब्जेक्टिव्ह असते. त्या ठिकाणी एक प्रश्न आहे आणि 4 ऑप्शन आहे. त्यातला जो ऑप्शन आहे तो तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचा आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे, आन्सर शीट आहे, त्याच्यात तुम्हाला फक्त सर्कल करायचंय. पण जी मेन्स तुम्हाला द्यायची आहे ती मेन्स ही सब्जेक्टिव्ह आहे, ती ऑब्जेक्टिव्ह नाही. त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांची उत्तर लिहायच्या. साधारण 3 तासाचा एक पेपर असला तर या 3 तासाच्या पेपरमध्ये तुम्हाला 20 ते 25 प्रश्न लिहायच्यात, त्यांची उत्तरं लिहायच्यात. 15 प्रश्न असतील, 20 असतील, यांची उत्तरं लिहिण्यासाठी तुमची मानसिकता तयार आहे का की 3 तासाचा जो आपल्याला वेळ दिलेला आहे, या 3 तासाच्या वेळेमध्ये 15 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिता येतात का, त्याचा सराव आहे का तुम्हाला. तर याचं उत्तर नाहीये. आणि मग इथं विद्यार्थी मेन्समध्ये मागं पडतात. आणि मग जर आपण इकडं नोट्सकडे येऊया, नोट्स जे आहे त्याच्याकडे येऊ द्या. नोट्स लिहिण्याच्या मागची हीच भूमिका आहे की तुमचं रायटिंगचं स्पीड जर वाढलं या नोट्सच्या माध्यमातून तर त्याचा फायदा तुम्हाला मेन्सला होतो. जर तुम्हाला रेडीमेड नोट्स मिळाल्या तर तुम्ही ते फक्त त्याचं वाचन करता आणि तुमच्या त्या प्रोसेस मधलं लिखाण जे आहे ना, ज्याला लिहिणं म्हणतो, ती प्रोसेस कुठेतरी स्किप होते आणि त्याचा फटका तुम्हाला मेन्सला बसतो की प्रश्नांची उत्तरं माहिती असतात, लिहिता पण येत असतं, पण प्रश्नच कव्हर होत नाही. म्हणजे तिथंच तुम्ही त्या सिलेक्शन क्रायटेरिया मधून आउट होता. म्हणून नोट्स स्वतःच्या हाताने लिहिणं फार महत्वाचं आहे. म्हणजे नोट्स स्वतः करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे ह्या काही बेसिक्स तयारी आहेत ज्या स्पर्धा परीक्षा करताना विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. एक असा माझा कॉमन प्रश्न आहे, म्हणजे जो की एवढा म्हणजे मला वाटतं कॉमेडी प्रश्न असेल तो, की स्पर्धा परीक्षा एवढ्या हार्ड का असतात बरं? त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? स्पर्धा परीक्षा या हार्ड नसतात. त्याचं स्वरूप तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते तुम्हाला सगळंच हार्ड वाटतं. स्पर्धा परीक्षा ह्या अतिशय सुटसुटीत असतात.
आयोगाने तुम्हाला त्यांचं जे संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे, त्या ठिकाणी कुठल्या परीक्षा द्यायच्यात, एमपीएससी द्यायचंय तर त्या एमपीएससीचा पूर्ण सिलेबस दिलेला आहे. बरोबर. परीक्षा कशी द्यायची, नोटिफिकेशन मध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात. तुम्ही डाउनलोड करून त्या वाचू शकता. तुम्हाला एमपीएससी द्यायची तर परीक्षा देण्याच्या एक वर्ष आधी नोटिफिकेशन येतं, त्याच्यामध्ये सिलेबस काय आहे तो त्या ठिकाणी दिलेला असतो. बरोबर. आपण तिकडं जात नाही, ते वाचनच करत नाही आणि मग आपल्याला हे सगळं अवघड वाटतं. बरोबर. कारण हा प्रश्न विचारण्याचं कारण की माझे काही मित्र आहेत जे तयारी करतात, त्यांना मी पाहतो की ते 20-20, 22-22 तास अभ्यास करतात आणि वरतून म्हणतात की हे खूप हार्ड आहे. म्हणून हा प्रश्न विचारला की एवढ्या हार्ड का असतात. तर मी त्यांना असं त्यांचा आणखीन एक असा प्रश्न होता आणि मला पण तो पडलाय की ते 20-20, 22-22 तास फक्त पुस्तकी अभ्यास करतात आहे. तर पुस्तकी अभ्यासाबरोबरच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, स्वतःचं काही डेव्हलपमेंट असेल, याच्यावरती त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे का? नक्की 100% की स्वतःचा विकास हा फार महत्वाचा आहे. कारण तुम्ही भविष्यामध्ये अधिकारी होणार आहे. बरोबर. बरोबर. तुम्ही एका समाजाच्या समोर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जाणार आहात. त्यामुळे तुम्ही देखील तेवढं कॅपेबल असलं पाहिजे. तुमच्याकडे पण तेवढ्या क्षमता असल्या पाहिजे. म्हणून तुम्ही स्वतः पण विकसित होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. उद्या जर तुम्ही स्वतः विकसित नाहीये परंतु तुम्ही अधिकारी झाला, समाजाच्या समोर ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सोडवायला जासाल आणि समाजाचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला जर सोडवताच येत नसेल तर फार अवघड परिस्थिती होते. आणि मुळातच आयोग जो इंटरव्ह्यू घेत असतो त्या इंटरव्ह्यू मध्ये आयोगातले जे सगळे पॅनलचे मेंबर असतात ते अशा पद्धतीने प्रश्न विचारतात की त्या ठिकाणी त्यांना कळतं की बाबा हा अधिकारी होऊ शकतो, नाही होऊ शकतो, त्याच्यामध्ये स्वतः किती क्षमता विकसित आहे, तो किती मॅच्युअर्ड आहे, किंवा तो डिसिजन घेऊ शकतो की नाही घेऊ शकत. हे सगळं आयोगाच्या मार्फत जे इंटरव्ह्यू होतात, म्हणजे तुमचं प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूची जी स्टेज आहे त्या इंटरव्ह्यूच्या स्टेज मध्ये सगळं कळून जातं. त्याच्यामुळे जर तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे ना तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक चांगला व्यक्ती म्हणून तयार झालं पाहिजे. आणि तुम्हाला जर एक चांगला व्यक्ती व्हायचा असेल तर अभ्यास करताना मग जे महापुरुष आहेत त्यांची जी मोटिवेशनल पुस्तकं आहेत, इन्स्पिरेशनल पुस्तकं आहेत, ही पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे. बरोबर. हल्लीच्या पिढीचं वाचन हे थांबलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला जर विकसित करायचं असेल तर तुम्हाला वाचन हे फार फायदेशीर आहे. मार्केटमध्ये खूप चांगली पुस्तकं आहेत पण विद्यार्थी त्या पुस्तकांपर्यंत पोहोचत नाही, कारण आत्ताची पिढी ही सोशल मीडियामध्ये अडकलेली आहे. बरोबर. सकाळी उठल्यानंतर आपल्या हातामध्ये जो मोबाईल येतो, रात्री झोपेपर्यंत आपल्या हातामध्ये मोबाईल असतो. लहान मुलं जी शाळेत जातात, शाळेतून आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना हातात काय पाहिजे? मोबाईल पाहिजे. कुठला लहान मुलगा किंवा लहान मुलगी म्हणते की मी शाळेतून आलेली आहे, मला छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक द्या आज वाचायला, संभाजी महाराजांचं पुस्तक मला आज वाचायचंय, किंवा एखादा महापुरुष आहे त्याचं मला पुस्तक वाचायचंय, किंवा अशी मोटिवेशनल इन्स्पिरेशनल पुस्तकं. किती विद्यार्थी आपल्या पालकांना हा प्रश्न विचारतात. खूप म्हणजे मला वाटतं खूप रेअर असतील. इव्हन मी हे म्हणेन की किती पालकांच्या घरामध्ये छोटस लायब्ररी असली पाहिजे. किती लोकांच्या घरात लायब्ररी आहे, त्या लायब्ररीमध्ये महापुरुषांची पुस्तकं आहेत. नसले तर जमा खूप कमी. माझ्या घरामध्ये जर तुम्ही आज येऊन पाहिलं तर सगळ्या महापुरुषांची पुस्तकं अकॅडमी मध्ये आहे आणि तिकडे आहे. इन्स्पिरेशनल सगळी पुस्तकं आहेत. विद्यार्थ्यांना मी सांगत असतो की तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते वाचन करा. तुम्ही स्वतःला विकसित करा, तुमचे विचार विकसित करा. बरोबर. आणि एकदा हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही अचीव्ह केल्या तर अधिकारी झाल्यानंतर तुम्ही अधिक पॉझिटिव्ह पद्धतीने समाजाच्या समोर जाता आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही तयार असता. ओके. सो तुम्हाला अभ्यास करता करता स्वतःला पण विकसित करायचंय, म्हणून तुम्ही पुस्तकं वाचायला शिकलं पाहिजे. बरोबर. म्हणजे फक्त 22 तास किंवा 17-22 तास अभ्यास करणंच नाही, तर तुम्हाला स्वतःच्या विकासावरती पण लक्ष द्यायचंय. तर हे विद्यार्थी स्वतः विकसित होण्यासाठी आपली अकॅडमी काय कार्यशाळा वगैरे राबवते का, किंवा काय ट्रेनिंग वगैरे देते का त्यांना? आपल्या अकॅडमीचे वर्षभरात वेगवेगळे उपक्रम होत असतात. एखाद्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतल्यानंतर बाकीच्या अकॅडमी सारखं जे स्ट्रक्चर आहे ते सगळ्या अकॅडमीचं स्ट्रक्चर सारखंच असतं,
पण आमच्या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना एक वेगळा वेळ दिला जातो. ॲडमिशन झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हम्म. 2 ते 3 दिवस आम्ही त्याला जो अभ्यासक्रम आहे ना, तो हम्म. अभ्यासक्रमच्या प्रिंटआउट काढून देतो. हम्म. हा अभ्यासक्रम तुम्ही वाचा. कारण वर्षभर आपल्याला या सगळ्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करायचा आहे. बरोबर. एकदा 2 ते 3 दिवस तो अभ्यासक्रम वाचल्यानंतर त्याला वर्षभर समजत असतं, की आपल्याला नक्की कुठल्या गोष्टी वाचायच्यात आणि कुठल्या वाचायच्या नाहीत. नाहीये. बरोबर. याच्या व्यतिरिक्त आमच्या अकॅडमीचे वेगवेगळे उपक्रम असतात. हम्म. समाजामध्ये जे अनाथाश्रम आहेत, वृद्धाश्रम आहेत, या ठिकाणी आम्ही भेटी देत असतो. त्या ठिकाणी त्यांना जे काही हवं नको ते विद्यार्थ्यांना बरोबर. देखील घेऊन जातो आम्ही. आणि हे उपक्रम राबवण्याचा उद्देश हे आहे, की समाजासाठी तुम्हाला काम करायचं. काम करायचं. तर आत्तापासूनच तुम्ही ग्राउंड लेवलला या आणि या बरोबर. सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्या. म्हणजे शिक्षणाबरोबरच आपल्या संस्थेमध्ये सामाजिक सेवा करण्याचंही शिक्षण तिथं दिलं जातं. दिलं जातं. ओके. आता हे झालं आपलं सामाजिक कार्य वगैरे याबद्दल. आता आपण येऊयात की विद्यार्थ्यांना, आता मला स्पर्धा परीक्षा म्हटली मला तरी वैयक्तिक एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती एवढ्याच परीक्षा माहिती आहेत, कारण मी त्याच्यामध्ये डीप नाही शिकलेलो. तर या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय काय करायला पाहिजे? सर्वात पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस या क्षेत्राची निवड करता स्पर्धा परीक्षा, तर तुम्हाला एमपीएससी करायचं, यूपीएससी करायचंय का पोलीस भरती करायचंय, हे थोडंसं तुमची भूमिका निश्चित असली पाहिजे. आणि जर तुम्ही हे ठरवलं की आपल्याला यूपीएससी करायची, तर मग पुढचा प्रश्न आहे की यूपीएससी करण्यासाठी ती जी प्रोसिजर आहे, ती सगळी प्रोसिजर माहिती करून घ्यायची. म्हणजे त्याचे 3 टप्पे आहेत, की पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे आणि त्याच्यानंतर मुलाखत असते. यूपीएससीला आणि एमपीएससीला दोन्ही सेम स्ट्रक्चर आहे. तर मग पूर्व परीक्षा जर आहे, तर ती किती मार्काची आहे, कुठले कुठले प्रश्न असतात किंवा प्रश्नपत्रिका काय आहेत, एका प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न असतात, किती प्रश्नांची किती उत्तरं, किती मार्क असतात, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे जर पूर्व परीक्षेमध्ये जर 2 प्रश्नपत्रिका असतात, तर पहिली जी आहे ती जनरल स्टडीज आहे, दुसरी जी आहे ती CSAT आहे. तर हे माहिती असणं गरजेचं आहे आणि मार्कांची सिस्टीम माहिती असणं गरजेचं आहे. निगेटिव्ह मार्किंग असतं त्याच्यामध्ये. ते निगेटिव्ह मार्किंग सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नसतं. तर ते निगेटिव्ह मार्किंग माहिती करून घ्या. पूर्व परीक्षेचा अभ्यास करता करताच तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास देखील करायला पाहिजे. पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा या दोन्हींची तयारी एकत्रित करणं गरजेचं आहे. बरेच जण काय करतात की पूर्व परीक्षेचा अभ्यास करूया, पूर्व परीक्षा पास झाली का आपण मुख्य परीक्षेकडे जाऊया. मुळातच पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी खूप सब्जेक्ट असतात आणि कालावधी मात्र कमी असतो आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये त्यांना मुख्य परीक्षेचा अभ्यास करता येत नाही. म्हणून माझं सांगणं आहे की पूर्व परीक्षा करता करताच मुख्य परीक्षेचा पण तुम्हाला सगळा अभ्यास करता आला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती पेपर आहेत, कुठला पेपर किती मार्काला आहे, आपल्याकडे किती वेळ असतो आणि त्याचा अभ्यासक्रम काय आहे, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके. ज्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती होईल, त्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्ही सुरुवात केली पाहिजे. आणि मी तर असं म्हणेल की सुरुवात ज्यावेळेस तुम्ही करताय, बरोबर ना, तर ती सुरुवात तुमची झाल्यानंतर तुम्ही या परीक्षेत यशस्वी होणार आहे, ही तुमची भूमिका ठाम असली पाहिजे. बरेच विद्यार्थी काय होतात की या संपूर्ण प्रवासामध्ये मध्येच स्किप करतात, मागं फिरतात. यश हे त्यालाच मिळतं जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो. जे मागं फिरतात त्यांचा काही इतिहास नोंद घेत नाही, पण जे यशस्वी होतात त्याची इतिहासातच नोंद होते. म्हणून तुम्ही डिसिजन घेताना सगळ्या गोष्टींचा विचार करणं फार आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं सांगणं आहे माझं की अभ्यासक्रम जाणून घ्या. कुठला प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे किंवा परीक्षेचं स्वरूप जोपर्यंत तुमच्या समोर स्पष्ट नसेल तोपर्यंत तुम्ही तयारी करू नका. या सगळ्या गोष्टींची पहिल्यांदा तयारी करण्यासाठी सगळं स्वरूप जाणून घ्या आणि मग तयारी करा. मग त्यावेळेस तुम्हाला अपयश येणार नाही. आणि हे पण माझं सांगणं आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही, ते म्हणजे आयुष्य नाही. बरोबर. तुमच्या आयुष्यामध्ये जसं शाळेत अपयश येत असतं प्रत्येक गोष्टींमध्ये, तसं इथंही अपयश येऊ शकतं. म्हणजे इथं अपयश आलं म्हणजे सगळ्या गोष्टी संपल्या असंही काही नाही. हा, तुमचं फार आयुष्यातलं फार मोठं स्वप्न आहे आणि ते स्वप्न तुम्हाला अचीव्ह करता आलं नाही, याचं दुःख आहे. पण हे दुःख किती दिवस घेऊन बसणार?
बरोबर. तर तुमच्याकडे प्लॅन बी सुद्धा तयार असला पाहिजे. असलं पाहिजे. प्लॅन बी हा तुमच्याकडं असलाच असलाच पाहिजे, माझं सांगणं आहे. प्लॅन ए जर तुमचा स्पर्धा परीक्षा असेल तर प्लॅन बी तुमच्या हातात असलाच पाहिजे. म्हणजे हम्म. जर तुम्हाला इकडं अपयश आलं तर प्लॅन बी वर तुम्ही काम करू शकता. आणि हम्म. शेवटी स्पर्धा परीक्षा हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये जो अपयशी होतो ना, तो पुढे जाऊन आणखी चांगला एक वेगळा स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो. बरोबर. कारण जे अपयश आलेलं असतं त्या अपयशाची त्याच्या मनामध्ये जाण असते. हम्म. माझ्यासमोर असे अनेक उदाहरणं आहेत. माझे अनेक मित्र वगैरे आहेत. त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश आलेलं आहे. पण त्याच्यानंतरून त्यांनी जे क्षेत्र निवडलेलं आहे, त्या क्षेत्रावर आज ते टॉपवर आहेत. हम्म. हम्म. बरोबर. याला कुठेतरी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जी मेहनत घेतली ती पण कुठेतरी याला कारणीभूत असेल, की कारणीभूत आहे. हो, तिथं त्यांना कष्ट करायची सवय लागलेली, त्याच्यामुळे ते कोणत्याही क्षेत्रात गेले तर ते कष्ट करून यशस्वी होणारच आहेत. मग तेच की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना म्हटलं की ग्रॅज्युएशन पासून करायला पाहिजे. पण काही जणांचं नशीब असतं, नशीब मानण्यापेक्षा त्यांचे प्रयत्न असतात. 1-2 वर्षामध्ये किंवा पहिल्या 2-3 अटेम्प्टमध्ये ते सिलेक्ट होतात. पण जे सिलेक्ट होत नाही ते वारंवार प्रयत्न करत राहतात, वेळ वाया घालवत राहतात, आयुष्य अ, संपत चाललेलं असतं. मग स्पर्धा परीक्षेची तयारी नक्की करावी तरी कुठपर्यंत? वयाच्या कितव्या वर्षापर्यंत तयारी करत राहावं असं वाटतं? आता आयोगाने हे सगळं स्पष्ट दिलेलं आहे, की हां. तुमचा एजचा जो क्रायटेरिया आहे, हं, हं. ओपनसाठी किंवा कॅटेगरीसाठी तो एजचा हं. क्रायटेरिया जो दिलेला आहे, हं, तो त्या ठिकाणी स्पष्ट त्यांनी दिलेला आहे. तर हं. तो जो क्रायटेरिया आहे वयाची 33 वर्ष, 38 वर्ष, हं. जे कॅटेगरीमध्ये आहे त्यांच्यासाठी 38 आहे. हं. एम-पी-एस-सी असेल तर 43 केलेलं आहे. हं, हं. तर हा जो क्रायटेरिया आहे, हं. हा क्रायटेरिया त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. हं, हं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वतःला समजायला पाहिजे हं, हं. अभ्यास करताना. पहिला अटेम्प्ट जर अयशस्वी येत असेल, हं. तर दुसऱ्या अटेम्प्टसाठी जिद्दीने प्रयत्न करायला पाहिजे. हं, हं. ज्या आपल्या पहिल्या अटेम्प्टमध्ये चुका राहून गेल्या, त्या सगळ्या दुरुस्त होऊन दुसरा हं. अटेम्प्ट दिला पाहिजे. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पण अपयश आलं, हं. तर तिसरा अटेम्प्ट हा तुमचा जास्त प्रभावी असतो. आणि हं. तिसऱ्या अटेम्प्टला तुम्ही जास्त परिपक्व झालेले असतात. त्याच्यामुळं हं. चुका ह्या तुमच्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये फार कमी होतात. हं. आणि मग या ठिकाणी जर तुमच्या चुका कमी होतात, तर हं. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये तुमचं यश कुठेतरी दडलेलं असतं. हं. तिसरा अटेम्प्ट देऊन पण जर तुम्हाला यश नाही आलं, तर हं. मग एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. प्रत्येक ओके. अटेम्प्ट नंतरून आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण हं. तिसरा अटेम्प्ट दिल्यानंतरून एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. हं. तुमच्यावर जर घरातल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या हं. असतील, हं. तर त्या पण ओळखणं गरजेचं आहे. बरोबर. कारण ही जी अशी स्टेज असते, की या स्टेजमध्ये आई-वडील तुमच्यावर डिपेंडंट म्हणजे नाही का स्वप्न राहतात. पाहत असतात, हं. की हं. आता शिक्षण पूर्ण झालेलं आहे, स्पर्धा परीक्षा करतोय, आहे हं. ना? मग स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होणार आहे. जसं हं. समाज देखील तुमच्याकडे पाहत असतो, आजूबाजूचे लोक असतात, तुमचे नातेवाईक असतात, तसे तुमच्या घरातले पण तुमच्याकडे पाहतच असतात, बरोबर. की तुम्ही या परीक्षेमध्ये जर अपयश येतंय, तर हं. मग हं. तुम्ही स्वतःहून वेगळा मार्ग निवडताय का? कुठलाही पालक असं म्हणत नाही आपल्या पाल्यांना किंवा विद्यार्थ्यांना, की आता तू परीक्षेची तयारी थांबव. हं. नाईलाजास्तव काहींना बोलावं लागतं. कारण जर विद्यार्थ्याला स्वतःच्या घरातली परिस्थिती आणि बाकीच्या गरजा हे जर ओळखता हं. येत नसेल, तर मग त्या ठिकाणी तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, की बरोबर. अजून आपण किती वर्ष प्रयत्न करायचे. हं. कारण आपल्यावर आपलं वय झालेलं असतं. आपल्यावर आपल्या आईचा, वडिलांचा किंवा सामाजिक ज्या गरजा आहेत किंवा घरातल्याच काही आर्थिक गरजा आहेत, ह्या हं. सगळ्या गरजांचा लोड आलेला असतो. ते हं. बरोबर. ओळखणं गरजेचं आहे आणि ते ओळखून प्रत्येकाने निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे योग्य वेळी. कारण काही जण मी बघतोय, की 7-8 वर्ष झालं ते त्याच्याच मागे चालू आहे. दुसरं सगळं बंद आहे. पण ते त्याच्याच मागे चालू आहे. ठीक आहे, एका लिमिटपर्यंत तुम्ही ते करू शकता, पण कुठेतरी थांबायला पाहिजे आणि त्याला पर्यायी मार्ग अवलंबला पाहिजे. ठीक आहे, हे झालं. आता आपण स्पर्धा परीक्षेविषयी बोललो. पण आता माझ्याकडे असे 2 मला तुमच्याकडून ओपिनियन पाहिजेत, की जो स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालाय, जो अधिकारी झालाय, त्याला तुम्ही काय सल्ला द्याल? किंवा जो अपयशी झालाय, आता यशस्वी झालाय, अधिकारी झालाय, तो तो तर खुश असणार. पण त्याने काम कसं केलं पाहिजे किंवा त्याने वावरताना कसं वावरलं पाहिजे ह्याच्याबद्दल एखादा सल्ला. आणि जो अपयश आलंय त्याला, तो खूप टेन्शनमध्ये आहे, तर त्याला काय सल्ला द्याल? आता सर्वात पहिल्यांदा जो स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेला आहे, हं. तर या ठिकाणी आयोगाने जे अभ्यासक्रम डिझाइन केलेले आहेत, हं, हं, हं. म्हणजे जे अभ्यासक्रममध्ये मुख्य परीक्षेमध्ये
इथिक्स आणि इंटिग्रिटी नावाचा एक सब्जेक्ट आहे. हम्म, हम्म, तर या सब्जेक्टमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत, की हम्म, त्यांनी अधिकारी झाल्यानंतरून कसं वागलं पाहिजे. बरोबर. ते होण्याच्या आधी त्या अभ्यासक्रमामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. हम्म, हम्म, ते जर तो व्यवस्थित वाचत असेल तर त्याला कळणार आहे, की आपण अधिकारी झाल्यानंतर हम्म, आपण समाजाचं प्रतिनिधित्व करणार आहे. समाजाच्या ज्या समस्या आहेत, त्या हम्म, हम्म, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. हम्म, त्यामुळे अधिकारी झाल्यानंतर त्याचं वागणं हे अधिक जबाबदार असलं पाहिजे. तो जे हम्म, काही स्टेटमेंट देतोय समाजाच्या समोर, ते अजिबात हम्म, कॉन्ट्राडिक्ट नको. बरोबर. ते फार मॅच्युअर्ड स्टेटमेंट असले पाहिजे. त्यासाठी त्यांनी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणंही गरजेचं आहे किंवा हम्म, अभ्यास करूनच तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेले असतात. बरोबर. बरोबर. हम्म, त्याच्यानंतरून समाजाच्या प्रश्नांना फर्स्ट प्रायोरिटी त्यांनी देणे गरजेचं आहे. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये वेळेचं पालन केलं पाहिजे. बरोबर. आपण बरेचसे सरकारी ऑफिसेस पाहतो, जे सरकारी अधिकारी आहेत. हम्म, हम्म, त्या ठिकाणी ऑफिसची जी वेळ असते, हम्म, सरकारी कार्यालयांची वेळ असते, हम्म, त्याच्यामध्ये अर्धा-अर्धा तास, 1-1 तास अधिकारी उशिरा पोहोचलेले आपण पोहोचतात. हो, पाहिलेले. हो, हो. बाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या असतात आणि त्या हम्म, अधिकाऱ्यांचं डेस्परेटली वेट करत असतात. हम्म, हम्म, आणि अधिकारी आता कधी-कधी काय होतं, की अधिकारीला कधी कुठं एखाद्या फील्डवर जायचं असतं किंवा हम्म, तिथल्या गोष्टींचं माहिती घेऊन त्याला ऑफिसला यायचं असतं. तर हम्म, असे भाग वेगळे. हम्म, परंतु तुम्ही ज्यावेळेस अधिकारी म्हणून ज्यावेळेस समाजामध्ये येताना त्यावेळेस वेळेचं पालन होणं फार महत्त्वाचं आहे, की तुम्ही त्या वेळेत ऑफिसला आलेच पाहिजे. ऑफिस सुटण्याची वेळ आहे, त्या वेळेत बाहेर हम्म, पडलेच पाहिजे किंवा बरोबर. तिथं जर ऑफिस सुटताना समोर लोकं आहेत, त्यांच्या समस्या आहेत, तर त्या समस्या सोडवल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. बरोबर. म्हणजे तुम्हाला वेळेचं जाण्यासाठी बंधन पाहिजे, येण्यासाठी बंधन नसावं. हम्म, हम्म, आता 5 बरोबर. वाजले किंवा 6 वाजले आणि आता माझी ड्युटी चाललं. संपलेली आहे, असं नको व्हायला. कारण जे येणारे नागरिक असतात, त्यांच्या हम्म, समस्या कधी-कधी एखादा नागरिक एकाच दिवशी 2-2, 3-3 वेळा रिपीट होत असतो. हम्म, कुठलं तरी डॉक्युमेंट राहिलेलं असतं म्हणून परत पाठवलेलं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की तुम्ही एक जबाबदार अधिकारी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या हम्म, समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. एक अधिकारी आहे, तुमचं देखील स्वतःचं कुटुंब आहे. हम्म, कुटुंबासाठी देखील तुम्ही तेवढाच वेळ दिला पाहिजे. बरोबर. तुमच्याही हम्म, कुटुंबामध्ये मुलं आहेत, मुली आहेत. हम्म, म्हणजे फॅमिलीसाठी पण तुम्ही तेवढा टाईम स्पेंड करणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमचं कुटुंब देखील फार चांगल्या पद्धतीने सांभाळता आलं पाहिजे आणि तुम्ही बाहेर जाताय, तर हे सगळं मोठं कुटुंब आहे. त्यांना देखील तुम्हाला सांभाळायचं आहे. बरोबर. हे झालं सिलेक्शन झालं त्याचं. पण ज्याचं सिलेक्शन होत नाही, तो खूप टेन्शनमध्ये असतो, डिप्रेशनमध्ये नव्हे-नव्हे तर कधी-कधी काही जण सुसाईडचा देखील विचार करतात. तर ह्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? आता समाजामध्ये हे एक प्रमाण फार वाढताना दिसतंय, की तुम्ही एखादी गोष्ट ठरवता, त्या गोष्टीमध्ये हं, अपयश आलं. आत्महत्या कुठल्या गोष्टीवर सोल्युशन नाहीये. हं, कुठल्याच गोष्टीचं समाधान किंवा पर्याय नाहीये तो. तर तुम्ही फार कमकुवत आहात. जी लोकं आत्महत्या करतात ना, ती मनाने फार कमकुवत आहे असंच मी म्हणतो. हं, हं, कारण तुम्ही ही सगळ्या प्रोसेस अंडरस्टँड करा. बरोबर. ज्या आई-वडिलांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे, हं, हं, ज्यांनी आपल्या डोळ्यामध्ये काहीतरी स्वप्न पाहिलेले आहे तुमच्याविषयी. तुम्ही एकदा हं, आत्महत्या करता, त्या टायमाला तुमच्या डोळ्याच्या समोर तुमचे आई-वडील येत नाही का? हं, त्यांची स्वप्न दिसत नाही का? बरोबर. तुम्हाला तुमचे मित्र, मैत्रिणी दिसत नाही का? हं, 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 सडनली डिसिजन घेता तुम्ही. हे सगळं चुकीचं आहे. हं, हं, तुम्ही स्वतः ज्यावेळेस मनाने परिपक्व असताना त्यावेळेस हे डिसिजन तुमच्या जवळ येत नाही. हं, हं, अपयश हे अंतिम नाहीये बरोबर. आणि आत्महत्या हा त्याच्यावर पर्याय तर नक्की नाहीये. हं, हं, त्याच्यामुळं अपयश आलं, तर अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हं, हं, बरोबर. अपयश कुठला व्यक्ती आहे, की ज्याने पहिल्या अटेम्प्टमध्ये त्याला यश मिळालेलं आहे? हं, सगळी उदाहरणं तुम्ही पहा, इतिहास पहा. हं, त्या इतिहासातली सगळी उदाहरणं जर पाहिली, तर प्रत्येक ज्या व्यक्तीचं आज नाव झालेलं आहे, हं, हं, त्याला सुरुवातीला अपयशच आलेलं आहे. बरोबर. खूप उदाहरणं घ्या तुम्ही. हं, अपयश हे सुरुवातीला येतं. हं, अपयश आल्याशिवाय तुम्हाला यशाचं महत्त्व देखील समजत नाही. नाही. बरोबर. आणि जो व्यक्ती प्रयत्न करतोय आणि त्याला यश येतं, त्याला यशाचा अहंकार पण चढता कामा नये, बरोबर. हं, की आपण विजयी झालेलो आहे किंवा यश आपल्याला मिळालेलं आहे. बऱ्याच जणांना त्याचा अहंकार देखील असतो.
तर हा अहंकार अजिबात बाळगता कामा नये. आणि जे अपयश आलेले आहे त्यांनी अधिक आपण ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करायला शिकलं पाहिजे. है ना? बरोबर आपले आई बरोबर. वडील जर आपल्या डोळ्याच्या समोर असतील, ज्याच्या डोळ्याच्या समोर आई वडील आहेत, ज्याच्या डोळ्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्याच्या डोळ्याच्या समोर छत्रपती संभाजी महाराज आहेत, ज्याच्या डोळ्याच्या समोर आपल्या महान घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, त्यांचं आयुष्य पहा. या सगळ्या महापुरुषांच्या आयुष्यामध्ये त्यांना स्ट्रगल आहे. त्यांनी जर आज त्याच मार्ग पत्करले असते तर ते ह्या उंचीवर कधीच पोहोचले नसते. बरोबर. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या डोळ्यासमोर आणा. नक्कीच आत्महत्येचे जे विचार आहे ते तुमच्या मनात कधीही येणार नाही. बरोबर. म्हणजे जरी अपयश आलं तर खचून न जाता पर्यायी मार्ग अवलंबणे, कष्ट करत राहणे. नक्कीच कधी ना कधीतरी यश येणार. फक्त तुमचे कष्ट जे आहेत प्रामाणिकपणे पाहिजेत. आता आणखीन एक वेगळा प्रश्न जो मला पडलाय, की मी जो अनुभवला पण आहे, की ज्यांचं सिलेक्शन झालंय किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं, की एकदा मी अधिकारी झालो, की फिर मजे ही मजे. मग असं का म्हणतात विद्यार्थी, की मी एकदा सरकारी कामामध्ये आलो, की माझी मजाच आहे. मला कामाचं टेन्शन नाही. पैसे म्हणजे नाही का, काय म्हणू शकतो, की पेमेंट वगैरे आरामात मिळतं. तर अशा विद्यार्थ्यांची भावना का तयार झाली असेल? काय वाटतं? नाही, अशी तर फार कमी विद्यार्थ्यांची भावना आहे, की मी एकदा माझं सिलेक्शन झालं. म्हणजे माझे जे सगळे प्रयत्न आहेत ते फक्त सिलेक्शन पर्यंत आहेत. अधिकारी झाल्यानंतर माझं आयुष्य हे आनंदातच जाणार आहे. तर असा विचार खरं तर त्या विद्यार्थ्याच्या किंवा तो जो अधिकारी आहे ना त्याच्या मनामध्ये नाही आला पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही यशस्वी होता, ज्यावेळेस तुम्ही अधिकारी होतात ना, खऱ्या अर्थानं जबाबदाऱ्या तिथनं पुढे तुमच्या सुरू होतात. बरोबर. की तुम्ही उद्या पोस्टिंग झालेलं आहे तुमचं. पोस्टिंग झालेलं आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी पोस्टिंग दिलेलं आहे, त्या ठिकाणची सगळी माहिती तुम्हाला घ्यायची आहे. तिथला सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. तिथले व्यक्ती आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घ्यायच्यात. इव्हन तुम्ही ज्यावेळेस पोस्टिंग होता आणि एखादं कार्यालय तुमच्या ताब्यात येतं, सगळ्यात पहिल्यांदा तिथल्या पेंडिंग फाईल असतात, पेंडिंग केसेस असतात, त्या समजून घेतल्या पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये तुमचा बराचसा वेळ जातो. त्याच्यानंतरून तुम्हाला मग पुढे डिसिजन घेण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टी करण्यासाठी वेळ असतो. खरं तर तुमची मानसिकता ही अधिकारी झाल्यानंतरून बदलली पाहिजे, बरोबर. की आता माझ्या जीवनात आनंद आहे, असं नसावं. नाही, कारण मी ऐकलं म्हणून मी हा क्वेश्चन केला, की बरेच जण म्हणत असतात असं. ठीक आहे, म्हणजे त्यांनी असं न करता थोडं काम म्हणजे त्यांना उलट जबाबदारी मिळणार आहे. त्याच्या थ्रू तसं त्यांनी काम केलं पाहिजे. तर अकॅडमीबद्दल, आपल्या अकॅडमीबद्दल मी आणखीन एक अशी गोष्ट ऐकलेली आहे, की तुम्ही असा उपक्रम राबवताय, की ज्याच्या मार्फत मोफत पोलीस प्रशिक्षण तुम्ही देताय. तर ही नक्की कन्सेप्ट काय आहे? मोरे अकॅडमीच्या मार्फत आहे 2 महिन्याचा पोलीस भरतीचा हा जो कोर्स आहे, हा कोर्स आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत दिलेला आहे. आपल्या विभागातले जे आमदार आहेत, कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे यांच्या नावानेच तो कोर्स आहे. ओके. याच्या मागं कुठलंही आर्थिक कोणाकडनं मला मिळत नाही. हा माझ्या अकॅडमीचा उपक्रम आहे. या उपक्रमाला मी नाव दादांचं दिलेलं आहे. आणि हा उपक्रम चालू करण्यामागची माझी भूमिका अशी होती, की ज्यावेळेस पोलीस भरतीचं तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, तर हे विद्यार्थी ज्यावेळेस अकॅडमी पर्यंत येतात, माझ्या अकॅडमी पर्यंत किंवा कुठलीही अकॅडमी असेल, तर त्या ठिकाणी अकॅडमीच्या ज्या फीज असतात, त्या फीज ऐकून ते कोर्स जॉईन करत नाही. बरोबर. किंवा कोर्स जॉईन करण्याची इच्छा असते, परंतु ह्या ज्या फीज असतात, या फीजमुळं ते गणित कुठंतरी त्यांचं जुळत नाही. तर असे जे समाजातले तळागाळातले घटक आहेत, जे आर्थिक दुर्बल आहेत किंवा ज्यांना जर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची किंवा पोलीस भरती मध्ये त्यांना सहभागी व्हायचे त्या प्रोसेसमध्ये, पण त्यांच्याकडं पैसेच नाहीये. अशा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी तो कोर्सच फ्री केलेला आहे. ओके. ग्राउंड सुद्धा फ्री आहे आणि लेखी परीक्षेचा जे अभ्यासक्रम आहे तो सुद्धा 2 महिन्याचा आम्ही फुकटच शिकवतो. ओके. कुठूनच कुठल्याही पद्धतीची फीज आमच्या अकॅडमीला येत नाही. याच्या माध्यमातून ही माझी तळमळ आहे, की बाबा एखादी गोष्ट जर फ्री केली तर ती फार मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी इकडं येतील आणि जेवढे जास्त विद्यार्थी येतील तेवढे जास्त तयार सुद्धा होतील. त्यामुळं हा 2 महिन्याचा कोर्स आहे. हा 2 महिन्याचा कोर्स पूर्णपणे मोफत आहे. याच्यामध्ये साधारण 15-15 दिवसाचे टप्पे केलेले आहेत. म्हणजे मराठी असेल, सामान्य विज्ञान
किंवा चालू घडामोडी आहे त्याचा 15 दिवसाचा टप्पा आहे. अंकगणित, गणित आहे त्याचा 15 दिवसाचा आहे आणि बुद्धिमत्ता चाचणी त्याचा 15 दिवसाचा आहे. 15-15 दिवसामध्ये हा सिलेबस कव्हर करून त्यांच्याकडनं प्रश्नांची उत्तरं पण आम्ही सोडून घेतोय. आणि सकाळी ग्राउंड सुद्धा आहे. ग्राउंडवर ओके. सुद्धा सर जे आहेत, प्रशिक्षक आहेत, ते त्यांची तयारी करून घेतात. ओके. जे प्रशिक्षक आहेत त्यांना त्यांचं मानधन भेटतं अकॅडमीच्या तर्फे. पण मला अकॅडमीचा डायरेक्टर म्हणून कुठल्याही विद्यार्थ्यांकडनं ₹1 पण येत नाही किंवा कोणाकडनंही येत नाही. तो बरोबर. मला म्हणजे माझी ती मनाची इच्छा होती म्हणून मी तो कोर्स फ्री चालवलेला आहे. बरोबर. नाही, बरेचदा काय होतं, की आपण ज्या व्यक्तीचं नाव लावतोय, लोकांना वाटतं, की त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी मिळकत असेल. तर तसं न करता तुमची एक जी तळमळ आहे विद्यार्थ्यांप्रती, त्याच्यामुळे तुम्ही हा उपक्रम राबवताय. ठीक आहे. तुमच्या ह्या सगळ्या वाटचालीसाठी खरंच शुभेच्छा. आणि एक आता शेवटचा प्रश्न, की जो माझ्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये असतो, की तरुण विद्यार्थ्यांसाठी काय सल्ला द्याल महत्त्वाचा? तरुण विद्यार्थ्यांसाठी भरपूर अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे. म्हणजे तरुण विद्यार्थ्यांनी आपला जो भविष्यकाळ आहे त्याच्याबद्दल अधिक विचार केला पाहिजे. भूतकाळात कुठंतरी रमलं नाही पाहिजे. आपल्या चुका मान्य करायला शिकलं पाहिजे. बरेचसे तरुण असतात ना, ते आपल्या चुका मान्य करत नाही. तर ह्या आपण जर चुका करतोय, शेवटी जो चुकातनं पुढे जातो तोच यशस्वी होतो. आपल्या चुका होत असतील तर त्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मान्य केल्या पाहिजे. तुमचे स्वतःचे विचार हे परिपक्व असले पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही तुमचं फ्युचर काय आहे किंवा तुम्हाला जे भविष्यामध्ये जे घडायचं आहे ना, ते आत्ताच तुमचं क्लिअर असलं पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये ठीक आहे टाइमपास आहे किंवा एन्जॉय केला पाहिजे. त्याच्या पण मर्यादा तुम्हाला स्वतःला कळल्या पाहिजे. तुम्ही या देशाचे, या समाजाचे घटक आहात, भाग आहात. सो तुम्ही अधिक जबाबदारीने वागायला शिकलं पाहिजे. बरोबर. चुका मान्य केल्या पाहिजे किंवा मोठ्यांचा तुम्ही रिस्पेक्ट करायला शिका. ज्या व्यक्तीकडनं ज्ञान मिळतंय निदान त्याचा तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे. बऱ्याचदा आपण समाजामध्ये पाहतो की आत्ताची जी पिढी आहे ना, ही वयाने मोठे असलेले किंवा ज्यांच्याकडनं ज्ञान घेतोय, ज्यांना आपण आपल्या आयुष्यामध्ये गुरु म्हणून मानतो, तर या सगळ्या गोष्टींचा अभाव दिसतो आपल्याला. तर हे जी नवीन पिढी आहे, तरुण पिढी जी आहे ना किंवा विद्यार्थी आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. बरोबर. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला जर आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, 10वी ची परीक्षा देणारा विद्यार्थी आहे, बोर्डाची किंवा 12वी बोर्डाची परीक्षा देणारा विद्यार्थी आहे. मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की तुम्ही तुमचं आहे ना वेळापत्रक तयार करायला शिका. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला काय करायचंय हे तुमचं सगळं तुमच्याकडे असलं पाहिजे. बरोबर. जो विद्यार्थी वेळापत्रक तयार करतो आणि त्या वेळापत्रकाचा अवलंब आपल्या आयुष्यामध्ये करतो ना, तो खूप यशस्वी होतो. बरोबर. म्हणजे हे सारे सगळे तरुणांसाठी खरंच खूप महत्त्वाचा सल्ला सरांनी दिलेला आहे. तर सरांनी खरंच खूप वेळात वेळ काढून सर आपल्या स्टुडिओमध्ये आले. सरांनी आपल्याला त्यांचा मौल्यवान वेळ दिला. त्याबद्दल सरांचे खरंच खरंच आभार. जर सरांशी कोणाला संपर्क करायचा असेल तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून बोलू शकता. सर खरंच आलात तुम्ही. सर मनापासून आभारी आहे. मनापासून धन्यवाद. आपण या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आपल्याबरोबर हे माझे अकॅडमीचे विचार आहेत किंवा अकॅडमीचे संकल्प आहेत, उपक्रम आहेत, हे मांडण्याची संधी या ठिकाणी दिली. याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचा मी आभारी आहे. धन्यवाद.